निलंबित करा प्रशासन। हाय 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 प्रशांत रोहनकर यांना निलंबित करा, निलंबित करा। प्रशांत रोहनकर यांना निलंबित करा, निलंबित करा। आवाज कुणाचा? आवाज शिवसेनेचा। आवाज कुणाचा? शिवसेनेचा। उद्धव बाळासाहेब ठाकरे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। 2 तारीख को विभागीय आयुक्तों के पास आमरण उपोषण का अर्जी दिया था, तो उन्होंने प्रशांत रोहनकर वर्ग 3 का अधिकारी होके भी उसको 8 दिन ही पहले निलंबित किया था। फिर वो आयुक्त के पास उनकी चौकसी चालू थी, फिर भी उन्होंने उसको पद पे लिया। दूसरा आदमी अच्छा कर्मचारी नियुक्ति करने बाबत निवेदन दिया है और उन पे कार्रवाई होना, सीओ मैडम पे भी कार्रवाई करण्यात यावी अशी विनंती देतो। हमारा अगला कदम मंत्रालय मुंबई में होगा, वहाँ पे धरना आंदोलन करेंगे, आमरण उपोषण करेंगे। मी 10 तारखेला बसलो होतो। उपायुक्त पत्र दिलेलं होतं, की त्यांना 2 दिवस पदमुक्त करू, पण त्यांनी काय केलं, 4 दिवस त्यांना काढलं, पदमुक्त केलं आणि पुन्हा त्यांचा काहीतरी शिव मॅडमशी बहुतेक असा आमचा अंदाज आहे की आर्थिक व्यवहार झाला असावा, म्हणून पुन्हा 4 दिवसात त्यांनी काय केलं, तोच माणूस वर्ग 3चा माणूस त्यांनी पुन्हा व्हिडिओ म्हणून हे कार्यरत ठेवलेला आहे। मला इतका खूप त्रास करत आहे हा माणूस। मला डायरेक्ट म्हणत आहे तुम्ही भाजपमध्ये आले तरच तुमचे काम होतील, नाही तर कामं होणार नाहीत, तुम्हाला भाजपशिवाय पर्याय नाही। मी फक्त भाजपमुळेच इथे म्हणतो। तो प्रशांत रोहनकर गट विकास अधिकारी परतूर वर्ग 3चा अधिकारी, तो नुसार तो घेता येत नाही। आणि दुसरा विषय म्हणजे त्याची विभागीय चौकशी चालू आहे इथंच आपल्या आयुक्त कार्यालयात, तरी पण त्याला 4 दिल्या जातो डबल। म्हणजे याचं कारण काय, नेमकं यांना काय फायदा काय यांच्यापासून? आम्ही जोपर्यंत तो निलंबित होत नाही, त्याच्या चौकशा होऊन, तोपर्यंत आम्ही इथून जागचे उठणार नाहीत। सर, आपको लगता है आप डिविजनल कमिश्नर ऑफिस के सामने बैठे तो कार्रवाई होगी? 100% हो जाएंगी, स्पष्ट 100%।